काल शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार दुराणी यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर बाबाजानी दुराणी यांच्या शरद पवार गटात दाखल होण्याच्या चर्चा जोरात रंगल्या होत्या। दोन्ही नेत्यांनी काल जरी खंडन केलं, मात्र आज थेट बाबाजानी दुराणी यांचे चिरंजीव जुने दुराणी यांनी थेट जयंत पाटलांकडे पाथरी विधानसभेची मागणी केली आहे। स्वतः जुने दुराणी आपल्यासोबत आहेत। दुराणी साहेब, आज काल भेट झाली, आज थेट मागणी करून टाकली तुम्ही विधानसभेची, तयार आहात का शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढण्यासाठी? त्या बघा, पवार साहेब हे आमचे नेते आहेत आणि आम्ही जे काही आमच्या आयुष्यात घडलो ते पवार साहेबांमुळे आम्ही घडलो। आणि कसं आहे की शेवटी आम्ही स्वघरी परतायला आम्ही तयार आहेत, पण खाली एवढंच आहे आमची मागणी पक्षाला की पक्षाने आमच्यासोबत न्याय करावा आणि आम्हाला तिकीट द्यावं। जे करिता उद्याची विधानसभेला एक सर्वधर्मीय नेता म्हणून बाबाजानी साहेब त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी साहेबाला दिली तर सर्व पक्षाचे कार्यकर्त्यांवर पक्षाचे कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल। आणि अल्पसंख्याक समाजाचा एक नेता म्हणून त्या ठिकाणी आमची सर्वांची मागणी आहे की बाबाजानी साहेबाला त्या ठिकाणी पक्षाने उमेदवारी द्यावी। आणि नक्कीच जर उद्या पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही स्वघरी परतायला आम्ही तयार आहोत। उद्या समजा एका वेळेस आम्हाला खुदाना खासदार उमेदवारी नाही भेटली तर आम्हाला अपक्षाची त्या ठिकाणी आमची तयारी आहे, पण महायुतीतून आम्ही काय निवडणूक लढणार नाही हे आमचं स्पष्ट आहे। जयंत पाटीलांना भेटले, आज तुम्ही रात्री घरी बी आले होते, आज बी भेटले, नेमकं जयंत पाटलांनी काय तुम्हाला विश्वास दिला तिकिटासंदर्भात आणि पक्षामध्ये सामील होण्यासंदर्भात? जयंत पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा, हे जी तुमची मागणी आहे हे मी पक्षश्रेष्ठी म्हणून त्या ठिकाणी मी मागणी आमची ठेवणार आहेत आणि वरच्या पातळीवर ह्या विषयावर काँग्रेस पक्षासोबत आणि आमचे पक्षाचे नेते त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत। आणि जयंत पाटलाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्या ठिकाणी ही जी जागा आहे पाथरी मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपण त्या ठिकाणी सोडून घेऊ। नेमकं घोळ असं काही समाज माध्यमावर चालले, नेमकी विधानसभेची जागेची मागणी जुने दुराणीसाठी आहे की बाबाजानी दुराणी संदर्भात? नाही, माझ्यासाठी अजिबात ही मागणी नाही। ही मागणी आमचे नेते आदरणीय आमदार बाबाजानी दुराणी साहेब यांच्यासाठी आहे, माझ्यासाठी ही मागणी नाही। म्हणजे बाबाजानी अजितदादांचा गट सोडून शरद पवारांच्या गटात दाखल होण्यासाठी तयार आहे? हो, हे आम्ही जर उद्या आम्हाला तिकीट भेटतील तर नक्की आम्ही ह्याच्यावर विचार करू आणि नक्की आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करू। तर बाबाजानी दुराणी हे विधानसभा निवडणूक शरद पवार गटाकडून लढवण्यासाठी तयार आहे आणि त्याच्या संदर्भातली मागणी या ठिकाणी जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली आणि महायुतीकडून निवडणूक लढणार नाही असा थेट विधान या ठिकाणी जुने दुराणी यांनी केलं आहे। एकूणच बाबाजानी दुराणी यांच्या स्वगृही पक्षप्रवेश संदर्भात होणाऱ्या चर्चांना आता कुठेतरी जुने दुराणी यांच्या विधानानंतर पूर्णविराम लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।